विष्णु सहस्रनाम श्लोक 50। अशोकस्तारणस्तारशूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलशतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः। या श्लोकातलं पहिलं नाव अशोकः आणि क्रमाप्रमाणे 336 नाम आपण बघतोय। ओम अशोकाय नमः। भाष्यात लिहिलं आहे की शोकादी षडुर्विवर्जितः अशोकः म्हणजे शोकादी 6 विकारांनी रहित असा जो तो अशोकः, ज्याला कसलाही शोक नाही असा तो अशोकः। ज्यावेळी मन अत्यंत क्षुब्ध व अस्वस्थ होतं त्यावेळी अनुभवास येणाऱ्या स्थितीला शोक असे म्हणतात। वासना आणि आकांक्षामधून मनाची क्षुब्धता अस्वस्थता उत्पन्न होत असते आणि त्यामुळेच अशोक या शब्दाचा असा अर्थ होईल की मनामध्ये सतत क्षुब्धता निर्माण करणाऱ्या नकारात्मक वृत्ती ज्याच्याजवळ कधीही नसतात असा तो अशोकः। ही संज्ञा पूर्णार्थाने इथे लागू होते। मोह आणि शोक हा एक जोड चित्त विकार आहे। जिथे मोह असतो तिथेच शोक संभवतो। या दोहोंना मिळून माया म्हणावायचे। सामान्यतः जीवाला शरीराविषयी स्वजन किंवा धनाधिकाविषयी मोह असतो। अज्ञानजन्य तदभिमान आसक्ती असते। पण ह्या सर्वच उपाधी नाशवंत असल्यामुळे त्या जीवापासून त्याची इच्छा असो नसो गळून पडत असतात आणि मग मूढ जीव त्याबद्दल शोक करत जातो। कारण सामान्यतः जीवाला आपल्या शरीराबद्दल आपल्या नातलगांबद्दल स्वजनांबद्दल धन इत्यादींबद्दल मोह असतो आणि मग त्यामध्येच तो आसक्त होत जातो। पण हे सगळं जाणार आहे, नश्वर आहे आणि त्यामुळेच त्याची इच्छा की असो किंवा नसो ते सगळं निघून जातं आणि मग मूढ जीव कधी कधी निघून जातं। मग मूढ जीव त्याबद्दल शोक करत जातो। त्याबद्दल जी आसक्ती असते त्याच्या वियोगामुळे त्याला दुःख होतं आणि त्यामुळेच शोकमोहाच्या चरकात जीव मात्र सापडला आहे। ते कशामुळे तर फक्त अज्ञानामुळे। उलट परमात्मा कसा आहे, नित्य शुद्ध बद्ध मुक्त स्वभाव आहे त्याचा। अशोक म्हटला की सहजच तो अमोह झाला, कारण शोक हे मोहाचं फळ आहे आणि म्हणून म्हटलंय जो अशोक म्हणजे ज्याला शोक नाही तो अमोहही आहेच, म्हणजेच त्याला मोह नाहीच। ईशोपनिषदामध्ये एक श्लोक आहे की यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाव भूत विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः। आत्मा एव अभूत याचा अर्थ या मंत्रात म्हटलंय की आत्मन म्हणजे जो आत्मा आहे तो शब्द इथे विद्यमान आहे आणि त्याची व्याख्या काही विद्वानांनी परमात्मन अशी केलेली आहे, जो निस्संदेह सगळ्या प्राण्यांमध्ये परमात्मा बघतो आणि सगळ्या प्राण्यांमध्ये स्वतःचा आत्मा व परमात्म्याचे दर्शन करतो। त्या अशा समदर्शीला कोणाचाही राग नाही। तो सर्वत्र काय बघतो, एकत्व बघतो। एकत्वम अनुपश्यतः म्हटलंय। मग एकत्व बघतो, मग त्याला कसला शोक तत्र को मोह कः शोकः, त्याला कसला मोह आणि कसला शोक। तरती शोकम आत्मवित, आत्मतत्व जाणणारा, आत्मवित म्हणजे आत्मतत्व जाणणारा या सगळ्यातून तरती पार होतो। शोकम तरती म्हणजे शोकाहून तो पार होतो, म्हणजे त्याला तरून जातो अशा अर्थाने। अविद्या काम आणि कर्म या 3 हृदय ग्रंथी आहेत। संसारी जो मनुष्य असतो या ग्रंथींमुळेच मोह आणि दुःखामध्ये मग्न होतो, घडला असतो। पण जो एकत्वाचा बोध सर्वत्र घेतो त्याला मग यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि न विचाल्यते, त्याला मोठ्यातलं मोठं दुःख आलं असेल तरी सुद्धा त्यांनी तो विचलित होत नाही। त्याला आत्मज्ञ असं म्हणतात, जो स्वात्म्यामध्येच निजानंदामध्येच आनंद मानतो, सुख मानतो, बाकी सगळीकडे कशातही तो लिप्त होत नाही, आसक्त होत नाही, अमोह राहतो, त्यालाच मग अशोक म्हटलं जातं। त्याला शोक कधीही नसतो, अन्यथा संसारी माणूस
हा सतत कुठल्या न कुठल्या तरी मोहात असतो आणि त्यामुळे मग त्यातून उत्पन्न होणारा शोक किंवा दुःख त्याच्या वाट्याला येतच. त्याला अशोक म्हटला जाणार नाही. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून गीता खरी अर्थाने सुरू होते. 2ऱ्या अध्यायातील 11वा श्लोक. आणि भगवंत म्हणतात ते अर्जुनाला की अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला हा शोक निवृत्तीचा उपदेश देण्यासाठी भगवान म्हणतात आहे की अशोच्या नन्व शोचस्त्वं. अर्जुन जो उगाच शोक करतोय, गर्भगळीत झालेला आहे, मनाची दुर्बलता त्याला आलेली आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे की तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस. अशोच्या ननु अशोचत्वम. तू ज्यांचा शोक करायला नको त्यांच्यासाठी शोक करतोयस. आणि पुन्हा प्रज्ञावादान भाषसे. विद्वानांसारखा युक्तिवाद करतोयस, बोलतोयस. भाषसे म्हणजे बोलतोयस. गतासून गतासूंश्च. गतासूहू आणि अनगतासूहू. ज्यांचे प्राण गेले आहेत किंवा ज्यांचे प्राण गेलेले नाहीत, अनगतासूहू म्हटलेलं आहे, त्यांच्यासाठी पंडिताः न अनुशोचन्ति. विद्वान माणसे शोक करीत नाहीत. विद्वान जे असतात किंवा साधक, अशा प्रकारचे साधक जे असतात ते प्रयत्नाने हे सगळं साध्य करतात. विद्वान शोक काय आणि मोह काय आणि कुठे अडकायला नको हे सगळं उत्तम रीतीने जाणतात. तू मात्र उगाचच विद्वानांसारखं प्रज्ञावंतांसारखं बोलतो आहेस. असा त्यालाच शोक निवृत्तीसाठी उपदेश करण्यासाठी भगवंत असं म्हणतात आहे. परमात्मा तर स्वयंसिद्ध आहेतच, म्हणूनच त्यांना अशोक म्हटलंय. ज्ञानी विशोक होय. सच्चित आनंद सुखदुःखाहूनही परस्थिती म्हणजेच योगस्थिती, स्थितप्रज्ञावस्था. आणि तो कोण? तोच महाविष्णू अशोक म्हणून संबोधला गेला आहे. श्लोक 50. 337 नाम बघतोय. तारणः. ओम तारणाय नमः. संसार सागरात तारयतीति तारणः. संसार सागरातून जो तारतो त्याला तारण म्हटलेलं आहे. तारण म्हणजे तारणारा, तारक असाही अर्थ केला जातो. परमात्माच एक या मृत्यू सागरात तारण आहे. जे स्वतःच बुडते, तळ गाठते, ते नश्वर तुम्हाला काय तारणार? ते बुडणार आणि बुडवणारही. जे शाश्वत आहे, अजर आहे, अमर आहे, तेच कसं आहे? तारणहार आहे, तेच तारणार. आणि असं एकच तत्व आहे आणि ते म्हणजे परमात्माच. आणि म्हणून तोच तारण आहे, तोच शरणही आहे. अशा या तरण आणि तारण तत्वाला सोडून जे देह आणि देहानुबंधी नश्वराच्या भजनी लागतात ते मग मृत्यू मागून मृत्यूस प्राप्त होतात. अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. भगवंताने म्हटलेलं आहे, मला न प्राप्त करता मृत्यूरूप संसार चक्रामध्ये फिरत असतात. मृत्यू संसार वर्तम म्हणजेच काय? मृत्यूची वाट नव्हे तर मृत्यूमय वाट. ज्या वाटेवर पदोपदी मृत्यू भेटतो अशी वाट मृत्यूमय वाट म्हटलेलं आहे. मृत्यू संसार वर्तमाला त्यांनी मृत्यूमय वाट असं म्हटलेलं आहे की ज्या वाटेवर पदोपदी मृत्यू भेटतो अशी वाट. हे जग नश्वर आहे, त्यातील कशाचाही आश्रय घेतला तरी ते बुडणार आणि बुडवणार. म्हणून ते संसार वर्तम होय. पण एक परमात्मा तत्वच कसं आहे? कूटस्थ, अचल, ध्रुव आहे. म्हणून तेच एक तारण आणि शरण आहे. त्याच्या जीवाने आश्रय करावा, त्याचाच जीवाने नेहमी आश्रय घ्यावा, तेच अधिष्ठान समजावे. तोच काय? क्षेम होय. अनन्यास चिंतयन्तो माय जनास ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 22वा प्रसिद्ध श्लोक आहे की जे माझ्या मार्गानुसार चालतात, हे जनाः पर्युपासते. आणि पुन्हा अनन्यास चिंतयन्तः, जे मला सतत भजतात, अनन्य होऊन भजतात. आणि नित्याभियुक्तानां, जे नित्ययुक्त झालेले असतात माझ्याशीच, त्यांचाच योगक्षेम मी वाहतो.
म्हणजेच योग म्हणजे त्यांना ते सगळं प्राप्त करून देतो, योग मिळवून देतो. आणि क्षेम म्हणजे त्याचं मी रक्षणही करतो, जे त्यांना मिळालं आहे त्याचं रक्षणही करतो. म्हणून योगक्षेमम वहामी अहम. वहाम्यहम जे म्हटलंय ते संधी आहे. वहामी म्हणजे वाहतो, अहम असं भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये आश्वासन दिलेलं आहे. अहो, नदी काठी मोठमोठी कासवे असतात, त्यांना दगड समजून कोणी बसायला जातो, पण ते हळूच जेव्हा पाण्यात बुडतं आणि त्या बसणाऱ्यालाही पाण्यात बुडवतं. आपल्याला हा पुष्कळांना अनुभव असतो की असं वाटते दगड आहे, पण ते असतात मोठी मोठी कासवं. पण कोणीतरी त्याच्यावर बसायला जातो आणि ते कसं हळूच सरकून पाण्यात निघून जातं, म्हणजे त्या बसणाऱ्यालाही तो पाण्यात बुडवतो. तसा हा जगातील नश्वरांचा धंदा आहे. ते जीवाला विसावायचे स्थळ वाटतं, तो त्यावर विसावतोही, पण विसावतो न विसावतो तोच ते त्याला तळ दाखवतो. काय तर जे नश्वर आहे, ह्या ज्या गोष्टी त्याच्यात जो रमलेला आहे हा जीव, ते सगळं त्याला मग तळ दाखवतो. म्हणून म्हटलंय परिमार्गितव्यम. पद जे आहे ते हेच की जे शाश्वत आहे. 15व्या अध्यायात म्हटलंय की ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्तेः प्रसृता पुराणी. 15व्या अध्यायातील 4था श्लोक. आणि तोच त्याच्या मार्गाने जाणारा असेल तर त्यासाठी भगवंत तिथून त्याला परत पाठवत नाही. तोच त्यांचा तारण होय, बाकी सगळे बुडवणारेच होय. म्हणजे या जगातील जे काही आहे, व्यक्ती, वस्तू, पदार्थ, सगळं नश्वर जेवढं आहे ते सगळं बुडवणारच आहे. पण तारणहार जो आहे, तारक जो आहे तो परमात्मा आहे, शाश्वत परमात्मा. हाची आश्रय कल्याण, हाची आश्रय उत्तम, हाची आश्रय पावनी दुःखातुनी सुटे नर. मनबुद्धीच्या क्षुब्धतेने अत्यंत पीडित असलेल्या जीवाला आत्मास तारून नेतो. जेव्हा जीवात्म्यास परमात्म्याशी असलेली एकरूपता समजते तेव्हा तो मग सहजच त्या क्षुब्धतेच्या पलीकडे जातो. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन महत्वाचं आहे हे जेव्हा या जीवात्माला कळायला लागतं तेव्हाच मग तो या सगळ्या क्षुब्धतेच्या पलीकडे जातो. परमात्माच आपला तारक होय याची जाणीव त्याला होते, त्याशिवाय दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून तारण हे परमेश्वराचं एक नाम, भगवंताचं एक नाम. आणि तो परमात्मा म्हणजेच तो महाविष्णू हा तारण या नावाने प्रसिद्ध आहे. श्लोक 50 338 नाम बघतो आपण. तारह. ओम ताराय नमः. गर्भ जन्म जरा मृत्यू लक्षणात भयात तारयतीति तारह. म्हणजेच आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की गर्भ जन्म जरा मृत्यूरूप भयातून जो तारयती म्हणजे तारतो, म्हणून त्याचं नाम आहे तार. विष्णू सहस्रामध्ये तार, तारण आणि उत्तारण ही नामं आली आहेत. एकाच तृ या धातूची ही सगळी रूप आहेत. मूळ धातू आहे तृ आणि त्यापासून ही सगळी नामं बनली आहेत. तार, तारण मागचं बघितलं आपण ते, आणि उत्तारण ही सगळी नामं आली आहेत. आणि म्हणूनच समानार्थकच आहेत. सर्वांचा अर्थ तारणारा किंवा पार उतरणारा असाच आहे. जसं राम, रामभद्र आणि रामचंद्र तिन्ही एकाचीच नाव आहेत, तसे हे आहे. पण 3 नामे ज्या अर्थी झाली त्या अर्थी त्यात त्रैविध्यही आहे, हे खास. परमात्मा हा एक नसून अनेक आहे. तो निरुंद आणि उथळ पायी उतरता येईल असा नदीचा उतार किंवा तार आहे. तो ज्याच्या आधारे तरुण जाता येईल अशी काय सांगड किंवा नाव किंवा होडी आहे. कसा आहे परमात्मा की ज्याच्या आधारे तरुण जाता येईल, म्हणून ज्याला आपण सांगड म्हणतो, नाव म्हणतो किंवा होडी म्हणतो, तसा तो आहे. म्हणजेच तो तारण आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराया सुटले अफाट वारे मन तारू त्या बिथरे त्या वादळातून या नेईल रामराया. भ्रमभोवऱ्यात अडली नौका परीन बुडली धरुनी सुकाणू हाती बसले तर रामराया. ही भैरवी रामरायाची आपण नेहमी म्हणतो. रामराया म्हणजेच काय, तोच एक परमात्मा. त्यांनीच हे सगळे अवतार घेतलेले आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये. भगवान नाम हे असं आहे की तारून देणारे आहे.
या भैरवीतून हे सांगितलेलं आहे की भगवान नाम हे असं आहे की जे तारून देणारे आहे, पहिलं तीराला नावेतून सुखरूप पोचवणारे असे आहे आणि तेच ते नावाडीही आहे. नावाड्याच्या रूपाने तो पहिल्या तीराला आपल्याला सुखरूप पोचवतो. उत्तारण सुद्धा आहे, म्हणजेच परतीरास पोचायला जे जे काही सहाय्यक ते सर्व तो आहे. वर्णाश्रम धर्मरूप तो तार आहे, ज्ञानरूप तो तारण आहे आणि मोक्षदानी तो उत्तारण आहे. उत्तारण म्हणजे पोहून पार करणे. मोक्ष मिळवून देणारे भगवंतच होय. त्याचं नाम, त्याने सांगितलेल्या मार्गाने अनुसरण हे सारे हळूहळू कुठे नेते तर मोक्षपदाकडे नेणारेच आहे आणि म्हणून त्याला मोक्षदानी उत्तारण म्हटलेलं आहे. 18व्या अध्यायातील 66वा श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, म्हणून तर म्हटलंय की सगळ्या धर्मांना परित्यज्य म्हणजेच सर्व धर्म सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ कसा हो शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. माम एकम शरणं व्रज म्हटलंय. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः, मी तुला सर्व पापातून सोडवीन. मा शुचः म्हणजे शोक करू नकोस, असं आश्वासन गीतेच्या 18व्या अध्यायात पुन्हा भगवंताने अर्जुनाला दिलेलेच आहे. म्हणजेच काय की नदी तुम्ही तरून जा, कशी बाहुनी तरून जा. गटांगळ्या या भवसागरात न मारता हातपाय मारून का होईना तरुण जाण्याचा प्रयास असावा असं सांगितलेलं आहे. कारण जर गटांगळ्या मारत गेलो तर खाली बुडणारच, पण गटांगळ्या न मारता या भवसागरातच हातपाय मारून का होईना तरुण जाण्याचाच प्रयास जीवात्म्याचा नेहमी असावा किंवा सांगड नावाच्या साधनाने तो पार करावा. हातपाय मारायचे म्हणजे हळूहळू जाणं, पण जाणं. सांगड नावाच्या साधनाने पार करणं म्हणजे सांगड कोणती, नामस्मरण रूपी ही सांगड घेऊन पार करणं. ते तुमच्या पायातील बाहूतील बुद्धीतील तारक बल देहस्वामी आत्म्याचेच आहे. खरं तर त्या चेतनाचेच आहे हे सगळं बल. तेच बल पाय दंड आणि मेंदू या जडदेह अवयवांचे नाही, ते आहे फक्त त्या आत्म्याचे, त्या चेतन तत्वाचे. त्याच्याचमुळे जी शक्ती आणि ऊर्जा आपल्याला मिळते, पाय दंड आणि मेंदू यांना ती त्यामुळे मिळते. या देह अवयांची खरी ती शक्ती बुद्धी नाहीये. म्हणून जगातील सगळं ज्ञान आणि सगळ्या क्रिया बल त्या कोणाच्या आहेत, त्या आत्म्याचे आहेत, त्या परमात्म्याचे आहेत. तोच सर्व ज्ञाता आणि सर्व कर्ताही तोच होय. आणि म्हणूनच जो तारण करतो म्हणजे वाचवतो, दुसरं म्हटलंय पुनर्जन्माच्या भयापासून सोडवतो, आणि तिसरं म्हटलंय भक्तांचे सतत रक्षण करणाराही कोण आहे, तोच असतो श्री महाविष्णू. भक्तही त्याला तारक असंच संबोधतात. म्हणून वरील तीनही संज्ञा असे दर्शवतात की विष्णू हा आपल्या भक्तांना एकमेव तारणहार आणि रक्षणकर्ता आहे. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी निचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. 12व्या अध्यायातला भक्तियोगाचा हा श्लोक आहे. भक्ताचं तो कसं रक्षण करतो, तो आपल्या शारीरिक दुःखापासून रक्षण करतो. अशोक नाम बघितले याआधी आपण, आणि म्हणूनच आध्यात्मिक दुःखे दूर करतो. अशोक या अर्थाने म्हणजे शोक होऊ देत नाही, म्हणजे आध्यात्मिक दुःखे आपले दूर करतो, दूर होतात. त्यामुळे तो हा संसार सागर पार करून देण्यास मदत करतो. म्हणून तारण या आधीचा आपण अशोक नाम पाहिलं, म्हणजे तो सगळी दुःख दूर करतो. संसार सागर पार करून जाण्यास आपल्याला पुन्हा पुन्हा मदत करतो. म्हणून तारण रूपाने तोच आपल्याला आधी भौतिक दुःखापासून सोडवितो, आणि तोच मग आपल्याला या पंचमहाभूतांच्या तडाख्यातून तारह म्हणजे सोडवितो. म्हणजेच आधिदैविक दुःखेही आमची नाहीशी करतो. आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक दुःखेही कशी ती आमची नाश तोच करतो. तर अशोक तारण आणि तार म्हणून तोच हे सगळं नाहीसं करतो. म्हणून म्हणायचे नारायण श्री विष्णूच आपल्या अभय हस्तानी सर्व दुःखापासून आमचं रक्षण करतो.
भक्ताचं, जो अनन्य भक्त असतो त्याचं तर रक्षण करतोच. अशोक, तारण, तारह ही नामे त्यासाठीच सांगितलेली आहेत. श्लोक 50 चालू आहे. 339 नाम शूरः. ओम शूराय नमः. शूरः म्हणजे पराक्रमी, विक्रमणात शूरः असं म्हटलेलं आहे. शूरः म्हणजे आपल्यातले जे सर्व शौर्य, धैर्याचं जे उगमस्थान ते कोण आहे तर आपल्यातील चैतन्य होय. आणि म्हणूनच या विश्वाच्या स्वामीला येथे शूरः असं म्हटलेलं आहे. जगातील दुष्ट प्रवृत्ती कितीही बलवान आणि योजनाबद्ध असोत, त्या सर्व नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यापाशी आहे तो शूरः, तो विक्रमी, पराक्रमी. हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग असं म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. ज्याला शरण जाण्यामध्ये शूरत्व आहे तो स्वतः किती शूर म्हणावा. तो परम निर्भय आहे. सर्व मृत्यूला भीतात, पण मृत्यूच ज्याला भीतो तो परमात्मा काय आहे, शूर आहे. कालाचाही महाकाल तोच आहे. शूर म्हणजे निर्भय, निधड्या छातीचा, अत्यंत पराक्रमी. याच्या विरुद्ध भ्याड, भित्रा, कायर असे अर्थ केले जातात विरुद्धार्थी. शूर, वीर हे पराक्रमी शब्द सगोत्र आहेत, पण वेगवेगळे विशिष्ट अर्थाचे आहेत. वीर म्हणजे वीर्यवान, शूर म्हणजे संकटास न घाबरणारा, बलवान शत्रूवर तुटून पडणारा भीम आणि पराक्रमी शत्रूंवर वा संकटांवर तुटून पडणारा विजयी अर्जुन. असा थोडासा सूक्ष्म फरक शूर आणि वीर यामध्ये आहे. जीवनाच्या समरामध्ये कीर्तिमंत व्हायला निर्भयता लागते, सहनशीलता लागते आणि धडाडी हे तिन्ही गुण कसे आहेत, अपरिहार्य आहेत. पण विजयी व्हायला दैवाची अनुकूलताही हवी असते. ती जर नसेल तर मग द्यूतात हारी मागून हार खाणाऱ्या युधिष्ठिरासारखी गत व्हायची. पांडव द्यूतामध्ये हरले, युद्धात जिंकले, पण ही जी हार जीत आहे ही मानव प्रयत्नाधीन नाही, ती ईश्वराधीनच आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं जे म्हटलंय की कर्मावर तुझा अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही. कारण कर्म एकदा केल्यानंतर काय फळ मिळणार आहे हे ठरलेलं असतं. पण तरी सुद्धा कर्म करायचंच नाही, फळ जर मिळायचं नसेल तर कर्म करायचंच नाही असाही तू होऊ नकोस असं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे 47व्या श्लोकामध्ये. ती यासाठीच, कारण हार आणि जीत ही मानव प्रयत्नाधीन नाही आहे, ईश्वराधीनच ते सगळं आहे. फक्त प्रयत्न करायचंय, कर्म करायचंय. निमित्त मात्र भवेसव्य साचिन असंही पुन्हा 11व्या अध्यायात सांगितलंय की हे तर सगळे आधी मृत्यू पावलेलेच आहे, पुन्हा आज आहे पण पुन्हाही पुढे मृत्यू पावणार आहे. पण आज यांना नाहीसं करायचंय, यांचा संहार करायचाय, तर केवळ तू निमित्त मात्र हो, बाकी सगळं मी बघतो काय करायचं ते. निमित्त मात्रम भवसव्य साचिन 11व्या अध्यायातला 33वा श्लोक की तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व. म्हणून तू आता यांच्या विरुद्ध लढायला उठ आणि यश मिळव. कारण मीच कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, मीच लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल मीच आहे. हे पुन्हा 32व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि लोकांच्या नाशासाठीच मी प्रवृत्त झालाय. पण म्हणून शत्रुपक्षीय सैन्यामध्ये जे योद्धे आहेत हे सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजे तू युद्ध केलं नाहीस तरी या सगळ्यांचा नाश होणारच आहे हे सांगितलंय. आणि मग जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यम समृद्धम मयैवैते निहता पूर्वमेव मया एव एते निहताः पूर्वम. मी या सगळ्यांना, ह्या सगळे शूरवीर आधीच माझ्याकडून मारल्या गेलेले आहेत. फक्त हे सव्यसाची तू कसा हो, निमित्त मात्र हो. सव्यसाचींचा अर्थ आहे डाव्या हाताने सुद्धा बाण सोडण्याचा ज्याचा अभ्यास आहे, म्हणून त्याला सव्यसाची असं म्हटलंय. आणि सव्यसाचीन हे त्याचं संबोधन म्हटलंय की हे सव्यसाचीन तू केवळ निमित्त मात्र हो, बाकी हे आधीच माझ्याकडून मारल्या गेलेले आहेत. अशा प्रकारे भगवंत म्हणतात आहे हे जे शूर नाम दिलेलं आहे की हार जीत ही सगळी कर्मानी प्रयत्नांनी होते, पण बाकी सगळं ईश्वराधीन आहे. तोच सगळं
देतो, काय करायचं आणि काय पुढे होणार आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायात म्हटलंय, अहंकार विमूढात्मा करता हमिती मान्यते. विमूढात्मा जो असतो तो म्हणतो मीच केलं, अहम करता इति मान्यते असं मानतो तो. परंतु स्वभावस्तु प्रवर्तते, हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे. हे सगळं प्रकृतीद्वारा आणि भगवंताच्या इच्छेनुसार सगळं होत असतं, घडत असतं. ही सगळी गीता वचने आहेत. कर्म आणि कर्मफल या दोहोंच्या बाबतीत केवळ परतंत्र आहे आणि तो पर म्हणजे श्रेष्ठ परमेश्वर होय, त्यालाच शरण जावे. आणि करिष्ये वचनंतव म्हणणं हे म्हणजेच काय की ज्ञान, आणि हीच खरी भक्ती होय. त्याला शरण जावं, त्यालाच अधिष्ठान करावं आणि मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ते सगळं करीन असं म्हणत हे ज्ञान एकदा झालं आणि त्याच्याबद्दलची भक्ती आपल्यामध्ये आली की मग आपोआपच धैर्य आणि शौर्य यायला लागतं. हे गुण आपोआपच यायला लागतात. भक्तिपूर्वक अंतःकरणाने त्याला शरण जाणं हे महत्वाचं आहे. भगवंताच्या दशावतारांची, शतावतारांची चरित्रे म्हणजेच काय, त्याच्या शौर्याचे पोवाडे आहेत. आणि हे शूरत्व, हा जो शूर गुण आहे हा प्रत्येकाने घ्यायला हवा. हे इथे या शूर नामातून ध्वनित होतं. श्लोक 50 340 नाम बघतो आपण. शौरीही. ओम शौर्ये नमः. शूरस्य अपत्यम वसुदेवस्य सुतः शौरीही. शूरस्य अपत्यम म्हणजे शूर नावाच्या राजाच्या कुलामध्ये जन्माला आलेल्या वसुदेव आणि त्या वसुदेवस्य सुतः म्हणजे त्या वसुदेवाचा पुत्र हा कोण तर शौरी. शौरी हे परमात्म्याचे गौण म्हणजे गुणवाचक नाम आहे. व्यक्ती ही गुणांमुळेच व्यक्त झाली, प्रसिद्ध झाली. हे जर आपण लक्षात घेतले तर जे वैयक्तिक म्हणजे व्यक्तिवाचक म्हटले तेच मूलतः कसे आहे, गौण म्हणजेच गुणवाचक ठरते. अशा प्रकारे पाहिले तर जे वैयक्तिक ते व्यक्तिवाचक म्हटले तर तेच गुणवाचक ठरते. म्हणून विष्णू सहस्रनामातील वैयक्तिक भासणारी नाम ही वस्तुतः काय गुणवाचक आहे हे दिसून येईल. तसे हे शौरी नाम कसं आहे, गुणवाचक आहे. भाष्यानुसार वसुदेवाचा पुत्र कोण तर श्रीकृष्ण आणि तो या श्री विष्णूचाच अवतार आहे. शूर लोकांचा जो देश तो शूर देश आणि त्याचा जो राजा तो शूरसेन. अशा शूरवंशीय कुळात जन्मलेला शूर पराक्रमी कोण तर शौरी, म्हणून त्याचं नाम शौरी. भगवान कृष्णाने आपल्या बाललीलांनी तसेच तरुण पराक्रमांनी वृद्ध ज्ञानाने संपूर्ण शूर वंश प्रकाशित केला आणि म्हणून तो शूर कुलदीपक शौरी असं म्हणलं गेलं. हे त्याचं नाम त्यामुळे सार्थ वाटतं. असा हा भगवान श्रीकृष्ण शूर पित्याचा, शूर समाजाचा, शूर राष्ट्राचा वंशधर शिरोमणी आणि म्हणून शौरी म्हणवल्यास नवल नाही. विष्णू सहस्र ही दिव्य दृष्टी देते. व्यक्ती ही अशुद्ध खनिजासारखी असते. तिच्यात धातूबरोबर हिणही मिसळलेले असतं. पण खनिजाची किंमत जशी धातूवरून होते, हिणावरून होत नाही, तशी व्यक्तीची किंमत ही गुणावरून व्हायला हवी. अवांतर दोषावरून, अवगुणांवरून होता कामा नये. ही जी गुणदृष्टी आली तर मग मनुष्य सारग्राही बनेल आणि सुखी होईल. पण आपण काय करतो, सामान्यतः आपण कोणाचे गुण आधी न बघता आधी दोषच आधी बघतो आणि त्यामुळे मग ही जी विकार दृष्टी आहे ती आपल्यातली वाढत जाते. मग त्यानुसार आपला व्यवहार असतो आणि त्या व्यवहारामुळेच मग आपलं जीवन कसं होतं, दुःखी होत जातं. पण गुणग्राहकता असेल तर त्याला मग सर्वत्र निखळ ब्रह्मानुभव यायला विलंब लागणार नाही. निवडानिवडीला अवकाशच उरत नाही. मग महाभारतातील शांती पर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे सांगतायत की बहुनी मम नामानी कीर्तिनानी महर्षिभी गौणानी तत्र नामानी कर्मजानीच कानिचित. माझी नावं भरपूर आहेत पण काही गुणानुसार तर काही कर्माप्रमाणे आलेली आहेत, जी काही महर्षींनी ठेवलेली आहेत असाही पुन्हा उल्लेख आलेला आहे. प्रत्येक नामाला विविध संदर्भांनी विविध असा सखोर एक अर्थ आहे. भगवंताचे प्रत्येक नाम कसं आहे, कल्याणानाम निधानम, कल्याणांचा खजिना आहे किंवा कल्याणानाम आदि कारणम, कल्याणांचे आदि कारण आहे.
भगवन नाम हे 3 प्रकारचे संस्कार साधकावर करीत असतं. एक म्हणजे साधकाचे जीवन दोष, स्वभाव दोष तो दूर करतो. सतत ज्याच्या मुखात भगवन नाम असतं त्याचे जीवन दोष, स्वभाव दोष भगवंत दूर करतो, दोषापनयनम करतो. दुसरं म्हणजे साधकाच्या ठाई सद्गुणांची वृद्धी करवितो, म्हणजेच गुणाधान करतो. उत्तम गुण त्याच्या ठाई आपोआपच यायला लागतात. म्हणजे आधी त्याचे जीवन दोष घालवतो म्हणून दोषापनयनम, नंतर गुण त्याच्यातले वाढवतो, सद्गुणांची वृद्धी करतो म्हणून गुणाधान करतं भगवन नाम. आणि तिसरं म्हणजे परमार्थाकरता त्याच्या ठिकाणी जी काही कमी आली असेल त्याची पूर्तताही तो करवितो भगवंत. म्हणजे हिनांग पूर्ती सुद्धा तोच करवतो. भगवंतांनी म्हटलंच आहे की योगक्षेमम वहाम्यहम 9व्या अध्यायामध्ये. ह्या पुन्हा पुन्हा श्लोक आपण बघतो प्रत्येक वेळेस की निरंतर नित्य निरंतर जो माझे चिंतन करतो अनन्य भक्त आहे त्याचा योग म्हणजे भगवत प्राप्तीसाठी जी त्याची काही साधना चालू आहे त्यासाठी सहाय्यही मी करतो. आणि त्या भगवत प्राप्तीच्या निमित्त केलेलं जे काही साधन आहे त्याचं रक्षणही मीच करतो, म्हणजे क्षेमही मी सांभाळतो. असा हा परमात्मा स्वतः कसा आहे, शूर आहे, आधीचं नाम आपण बघितलंय, आणि शौरी पण आहे. शूर शौरी आहे तसा भक्तही आपला शूर शौरी होऊन स्वतःचा आणि समाजाचा राष्ट्राचा हितचिंतकही होत जावा ही इच्छा भगवंत सतत करत असतो. त्या दृष्टीने त्याच्यासाठी भक्तासाठी सहाय्य करत असतो आणि भक्तांनी आपल्या ध्येयाकडे जाण्यामध्ये अग्रेसर व्हावं यासाठी सतत त्याला प्रयत्नही करत असतो. धैर्याने निर्भयपणे जाणारे गुण जे घ्यायचे ते श्री विष्णूचेच घ्यायचे. आणि म्हणून श्री विष्णूंचं हे एक नाम शौरी आपल्या अवतार कार्यात भगवंतांनी हे दाखवून दिलेलं आहे की तो कसा आहे, कल्याणानाम आदि कारणम आणि कल्याणानाम निधानम. श्लोक 50 341 नाम बघतो आपण. जनेश्वरः ओम जनेश्वराय नमः. जनानाम जंतूनाम ईश्वरो जनेश्वरः. जन अर्थात जीवांचा ईश्वर त्याला जनेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. जायते इति जनः म्हणजेच जे जन्म घेतात त्यांना जन असं म्हणतात. विश्वामध्ये जन्म पावणाऱ्या सर्व प्राणी मात्रांचा तोच स्वामी आहे. परमात्मा सर्व जीवांचा ब्रह्मस्तंभपर्यंतच्या उच्चावच समस्त जीवांचा तो कोण आहे, शास्ता आहे. सर्व व्यक्ती त्या अव्यक्त परमात्म्याच्या आहेत. त्या सर्व अव्यक्तातून येतात, अव्यक्ताच्या प्रेरणेनुसार क्षणभर खेळ करतात आणि परत अव्यक्तामध्ये विलीन होतात. एवं म्हणजे अशा प्रकारे अव्यक्त सागरावरील लहरीच आहेत त्या. सर्व जन म्हणजे व्यक्ती कशा आहेत, अव्यक्ताधीन होत आणि म्हणून त्या अव्यक्त परमेश्वराला जनेश्वर असंच म्हणावायचं. जीवेश्वर या नात्याने परमात्मा जनेश्वर आहेच, पण जीव विशेष जे मानव त्यांचा तो विशेषतः ईश्वर आहे. इतर प्राणी मात्रांपेक्षाही जीव विशेष जे आहेत मानव त्यांचा तो ईश्वर म्हणून जनेश्वर या अर्थाने म्हटलेलं आहे. मानवाला आपल्या स्वरूपाचे म्हणा वा परमरूपाचे म्हणा ज्ञान होण्याची पात्रता मानवामध्येच आहे. मानवेतर जीवांना जे आहेत, मानवेतर जीव त्या जीवांना ईश्वराचे म्हणजे आपल्या स्वरूपाचे व पररूपाचे ज्ञान होण्याची शक्यताच नाही. कारण ते कसे आहेत, राजस तामस उपाधींनी बद्ध आहेत. इतर प्राणी मात्र जे कीटक प्राणी मात्र जे आहेत ते पशु पक्षी. परमात्मा जनेश्वर म्हणजेच मानवेश्वर म्हटला तरीही मानवातही काही वंश विशेष असतात. त्यात तो आविर्भूत होतो, ज्याला आपण अवतार कार्य म्हणतो किंवा विभूती म्हणतो काही मानवांच्या मध्ये, म्हणून तो मानवेश्वर सुद्धा म्हटला जाऊ शकतो. पण तिथे तो अवतार रूपात येतो किंवा त्याचं जे ऐश्वर आहे विशेष गुणांचं सामर्थ्याचं ऐश्वर म्हणून विभूती. अवतार घेऊन परमात्म्याचे विशेष गुण सामर्थ्य असलेल्या त्या विभूती एखाद्या वंशकुळामध्ये मग अशी व्यक्ती जन्माला येते. त्याच्या गुण सामर्थ्य पराक्रम असे अनेक दैवी गुण त्याच्या ठाई अंगी असल्याने त्या वंशजनाचा कुळाचा तो कसा होतो, तो ईश्वर होतो, स्वामी होतो, तो श्रेष्ठ मानला जातो त्या वंशाचा त्या कुळाचा मानवेश्वर. इथे जनेश्वर म्हणजे शूर जनेश्वर असा अर्थ प्रतीत होतो.
या श्लोकामध्ये आपण 339 नाम बघितलं. शूर आणि शौरी हे दोन्ही नामं बघितली आपण या पदांच्या बरोबर आधी. शूर नाम 339 आणि 340 शौरी, आणि त्याला लागूनच हे जनेश्वर आलेलं आहे. म्हणजेच शौरी शूर जनेश्वर आणि शूर शौरीर्जनेश्वर असंही नाम पुढे येणाऱ्यात आहे. म्हणजे शौरी शूर जनेश्वर अशी दोनच पदं आली आहेत त्या ठिकाणी. इथे 3 वेगवेगळी आलेली आहेत या 50व्या श्लोकात. शूर पण आहे, शौरी पण आहे आणि जनेश्वर पण आहे. आणि पुढे मात्र शौरी शूर जनेश्वर म्हणजे फक्त शौरी आणि शूर जनेश्वर एकत्र असे 2च पद आली आहेत. दोन्ही चरण वस्तुतः एकार्थकच आहेत किंबहुना अभिन्नच आहेत. तात्पर्य हे आहे की जो अव्यक्त परमात्मा तोच मानव रूपाने शूरपुत्र शूरजनेश्वर वासुदेव म्हणून व्यक्त झाला आहे, अवतीर्ण झाला आहे. इथे जन म्हणजेच जीव मानव आणि शूरजन अशांचा तो ईश्वर, अशा अर्थाने जनेश्वर असा त्रिविध अर्थ घेऊन मग हे अशा प्रकारचं व्याख्यान केलेलं आहे. जीवांचा स्वामी तो जनेश्वर. मनुष्य जीवनाचं काही सार जर असेल तर ते हेच आहे की श्री भगवंतावर प्रेम करावे. राग द्वेष करायचा असेल तर तोही भगवंताचाच करावा. भांडायचे असेल तरी श्री भगवंताशीच भांडावे. काही गाऱ्हाणे सांगायचे असेल तरी किंवा दुःख सांगायचे असेल तरी तेही भगवंताजवळच सांगावे. आनंद देखील त्याच्याबरोबरच अनुभवावा. असे जेव्हा सर्वार्थाने ते आपले होतील, खरेखुरे जीवलग होतील, तेव्हा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा त्यांच्या नामाचा अनुभव रुजायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो, असं मानलं जातं. श्लोक 50 342 नाम बघतो आपण. अनुकूलः. ओम अनुकूलाय नमः. आत्मत्वेन हि सर्वेषां अनुकूलः न हि स्वस्मिन् प्रतिकूल्यं स्वयमाचरति. म्हणजेच जो सर्वांना अनुकूल असणारा आहे, कोणालाही विरोध न करणारा, मनपूर्वक सदिच्छा बाळगणारा किंवा सर्वांचा सुहृद जो आहे त्याला अनुकूल हे एक नाम दिलंय. परमेश्वर स्वतःच प्रत्येक प्राणी मात्रातील जीवन तत्व असल्यामुळे साहजिकच तो प्रत्येकाचा काय आहे, अभयदाता आहे आणि सुहृदही आहे. सुहृद म्हणजे शोभनम हृदयम यस्य सहा, म्हणजे उत्तम हृदय म्हणजेच प्रेमळ हृदय, दुसऱ्यांबद्दल हितचिंत करणारा असा जो असतो त्याला सुहृद असं म्हटलेलं आहे. मित्राच्या बाबतीत सुद्धा सुहृद ही अशी कल्पना येते कधी कधी की जो कुठलीही अपेक्षा करीत नाही पण आपल्या मित्राचं जो चांगलं करतो, हित करतो, तो सुहृद असं म्हटलं जातं. तसं परमेश्वरी हा सुहृद आहे. प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन आपल्या साध्याच्या आणि हेतूच्या अनुकूल असंच व्यतीत करीत असतं. जे साध्य असतं आपलं ते साध्य त्याला करायचं असतं. प्रत्येक व्यक्तीला जो हेतू असतो त्यानुसार त्याला जायचं असतं आणि तसंच तो आपलं जीवन व्यतीत करत असतो. म्हणूनच मग परमेश्वर त्याला त्याप्रमाणे त्याचं कार्य करण्यासाठी अनुकूल होतो. आता तुम्ही म्हणाल एखादा दुष्कर्म करतो आणि त्यासाठी तो प्रवृत्त होतो, मग परमेश्वर त्याला अनुकूल आहेच. तो त्याच्या ठिकाणी आहे अंशरूपाने, म्हणून तो जे करतोय तो त्यासाठी त्याला अनुकूल होतो. पण मग त्याच्या कर्माची फळंही त्याला भोगावी लागतातच. पण एका अर्थाने तो मात्र त्याच्यासाठी अनुकूल आहे. त्याच वेळी दुसरा कोणी एखादा मानव जातीचं हित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असेल तर त्याचाही सहाय्य करता मित्र बनून परमेश्वर हा अनुकूल असतो त्याच्यासाठी. अशा तऱ्हेने प्रत्येकाचाच मित्र व समर्पित संरक्षकही हा परमेश्वरच असतो. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या वासना आकांक्षा व्यक्त दशेला आणणारा सामर्थ्यशाली शक्ती स्रोत आहे. त्यामुळे तो सर्वांना सानुकूल आहे. जगामध्ये जीवाला माऊलीहून अधिक निकट, अधिक जवळचं, अधिक जिव्हाळ्याचं आप्तहितेशी कोणतेही नातं नाही आहे. म्हणून तर अशा जिव्हाळ्याच्या नात्याला किंवा संबंधाला माऊली माऊली असं म्हटलं जातं. श्रुती माऊली, गुरु माऊली
असे शब्दप्रयोग त्यामुळेच उत्पन्न झालेले आहेत, म्हणजेच त्यातूनच उत्पन्न झालेले आहेत. पै अहिता पासोनी हित देवोनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणजेच ज्या कारणास्तव श्री ज्ञानदेव महाराज श्रुतीला वेदांना माऊली म्हणतात, त्याच कारणास्तव लोक सुद्धा ज्ञानदेवांना गुरु माऊली म्हणतात. ज्ञानदेवांनी आत्म्यालाही माऊली म्हटलेलं आहे. ही आत्मा माऊलीच खरोखर खरी आहे. आदि शंकराचार्यांनी म्हटलंय की कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणजे एक वेळ कुपुत्र कुठे असू शकेल, पण कुमाता मात्र शोधूनही कधी कुठे आढळायची नाही. पण जगात केव्हा केव्हा अशा कुमाताही आढळून येतात. पण ही जी आत्मा माऊली आहे ही अशी आहे की ती कधीच कुमाता नसते. या देहात असलेला आत्मा वास्तविक तोच आहे, परमात्माच. त्या परमात्म्याचाच अंश म्हणजेच हा प्रत्येक आत्मा आत्मरूपाने प्रत्येक पिंडाच्या ठायी आहेच. आणि तो आत्मा सगळ्यांना अनुकूल असंच असतो, प्रत्येकाला योग्य ते करण्यासाठी प्रेरित करत असतो. म्हणून अनुकूल असं एक नाम त्याचं आहे. 13वा अध्याय गीतेचा त्यातला 22वा श्लोक. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः. तोच कसा आहे? उपद्रष्टा आहे. आतमध्ये राहून आपल्याला तोच आपला साक्षी आहे. आधी बघतो तुम्ही काय करता काय नाही, आणि म्हणून त्याचा तो साक्षी आहे. मग पुढे चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला तो प्रेरित करतो, म्हणून तो अनुमंताही आहे, म्हणजे संमती देणारा आहे. आणि मग तोच पुढे भर्ता भोक्ता महेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अनुमंता जे म्हटलंय ते अनुकूल या अर्थाने, यथार्थशी संमती देणारा, अकारण अनुकूल. कुठलंही कारण घेऊन त्याप्रमाणे, म्हणजे कुठल्याही अपेक्षेने तो करत नाही, तर योग्य जर कोणी करत असेल तर त्याला त्यासाठी तो अनुमती देत असतो, खरी संमती देत असतो. म्हणजेच तो अकारण असा अनुकूल होय. इतर जे अनुकूल असतात ते सकारण असतात. मित्र असो आणखीन कोणी असो आपल्याला एखाद्या वेळेस संमती देतात अमुक एक गोष्ट करायला, आपल्यासाठी अनुकूलही असतात, सहाय्य करतात, ते सकारण असतं. देवादी सुद्धा सकारण अनुकूल होणारे असतात. तेवढ्यापुरते त्यांना नवस बोला की ते तुमचा नवस पूर्ण करतात, आणि पुन्हा तेवढ्यापुरतंच ते फळ आपल्याला देऊन शांत होतं. पण पुढे जशी परिस्थिती यायची असते ती असतेच आपल्या वाट्याला. म्हणजे देवादी सुद्धा सकारण अनुकूल होणारे, इतर सुद्धा सामान्य जे आपल्या जीवनात येणारे असतात, नातेवाईक असो, शेजारी असो, मित्रमंडळ असो, हे सुद्धा सकारण अनुकूल असतात. कधी कधी क्षणिकही अनुकूल असतात, तेवढ्यापुरतं अनुकूल होतात आपल्याला. परंतु परमात्मा कसा आहे? हा अकारण अनुकूल आहे. कुठलंही कारण त्याच्यासाठी नाही, तो अकारण आपल्यासाठी अनुकूल असतो, सदैव अनुकूल होय. परंतु जीवानी उत्तम कार्याकडे प्रवृत्त व्हावे, उत्तम ध्येयाचा ध्यास धरावा, आत्मकल्याणाबरोबर परकल्याणासाठी झटत जावे. मग परमात्म्याशिवाय सदैव अनुकूल, हितैषी, सुखकर, सुहृद कोण बरे असू शकेल? विष्णू सहस्रनाम श्लोक 50. 343 नाम बघतोय आपण. शतावर्तः. ओम शतावर्ताय नमः. धर्मत्राणाय शतामावर्तनानि प्रादुर्भावा अस्येति शतावर्तः. नाडीशते प्राणरूपेण वर्तत इति वा शतावर्तः. धर्मरक्षणासाठी भगवंताचे शेकडो आवर्तन अर्थात अवतार झाले आहेत, म्हणून शतावर्त या संज्ञेने तो प्रसिद्ध आहे, आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात. तसेच पुढे म्हटलंय की नाडीशते प्राणरूपेण, म्हणजे प्राणरूपानी शरीरातील शतावधी नाड्यांमधून, वाहिन्यांमधून जो प्राणरूपाने वाहत असतो तो शतावर्त. आणि तो शतावर्त कोण? तर श्री महाविष्णू होय असं म्हटलंय. खरं तर शत म्हणजे 100, परंतु इथे शेकडो, असंख्य या अर्थी सुद्धा हा शब्द घ्यायचा आहे, गेलेला आहे काही ठिकाणी. ज्याने असंख्य आकाराच्या श्रेणी म्हणजे आवर्त धारण केले आहेत तो शतावर्त असा या संज्ञेचा अर्थ आपण बघूया. सृष्टीतील सर्व आकार हे त्याचेच आहेत, कारण मूलतः हे सर्व विश्व म्हणजे मूर्त स्वरूपास आलेले परब्रह्मच होय. मागचं अनुकूल नाव जे 342 आणि आताचं शतावर्त दोन्ही साहचर्याने आली आहेत. त्यातून अर्थ कसा बघायचा?
तर निर्दोषम ही समम ब्रह्म हे तत्व जो जाणतो म्हणजे काय, तर सर्वत्र समदृष्टी ठेवत ज्याने आपलं मन आणि बुद्धी त्या सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये स्थिर केलेले असते तो समदर्शी होय. अर्थात तोच साम्य योग आचरतो. त्याला सर्व जग सम म्हणजे अनुकूल होते. गीतेच्या 13व्या अध्यायातील 28वा श्लोक जर बघितला तर त्यातही असा आहे की समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम. जो पुरुष सर्वांमध्ये समम पश्यन् समरूपाने असलेल्या समवस्थितम म्हणजे समरूपाने असलेल्या स्थित असणाऱ्या त्या ईश्वराला पाहून किंवा पाहणारा, पश्यन् म्हटलंय म्हणजे पाहणारा, त्या ईश्वराला पाहणारा स्वतःचा न हिनस्ती आत्मना आत्मानम म्हणजे स्वतःचा नाश करून घेत नाही आणि असा समदर्शीच मग याती परांगतीम परमगतीला जातो. आता स्वतःचा नाश करून घेत नाही म्हणजे कसं ते बघू की सर्वत्र तो समभाव पाहणे म्हणजे जगाकडे पाहण्याची त्याची दृष्टी विशाल झालेली असते. जगाकडे पाहण्याची दृष्टी यामधून विशाल होते म्हणजे समदृष्टीने तो सर्वत्र बघत असतो. हा साम्य योगी. सामान्यतः कसं असतं, आपण आपल्याच भावनांच्याशी जोडलेलं असतो. प्रिय असलेलं तेवढंच जग आपण बघतो. त्यामुळे सुख आणि दुःख या द्वंद्वात आपण सामान्य फसतो. पण जगाकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन बदलला तर मग इथेच सौंदर्य आणि कुरूपता, दिव्य आनंद आणि अतीव पीडित असे अनुभव येतात आणि त्यातूनच मग अर्थहीन ध्येय आणि त्या मागणे धावणारे आपले व्यर्थ परिश्रम याची जाणीव होते. अधिकाधिक विषयोपभोगामध्ये न रमता केवळ स्वतःसाठी न जगता आपण समाजाचा, इतर प्राणी मात्रांचा मग विचार करू लागतो. सर्वत्र त्या परमशक्तीचं दर्शन झालं तर दुःख दूर पळते आणि मग अहं केंद्रित वृत्ती जी असते ती गळून पडते आणि तेच परमतत्व सर्वत्र आहे, ते परमतत्व सर्वत्र आहे ही विशाल दृष्टी येते. मग आपणच अधोगतीकडे न जाता स्वतःचा उत्कर्ष करून घेतो, स्वतःचा कल्याण करून घेतो. कोण असतो असा, तर सामान्यांपेक्षा जो वेगळा आहे तो योगी जो आहे तो समदृष्टी असणारा स्वतःचाच उत्कर्ष साधतो आणि मग परमगती तो प्राप्त करतो. त्याच्यासाठी भगवंत मग अनुकूलही होय. पण जो विषम पाहतो, विषम वागतो, जे आपल्यासारखे सामान्य असतात ते अर्थात अहंता ममता वश होतात आणि त्याला मग हा सगळा संसार कसा वाटतो, शतावर्त आहे त्याच्यासाठी हा सगळा संसार. म्हणजेच तो आपल्या विषम दृष्टीमुळे एका आवर्तातून निघून दुसऱ्या आवर्तात सापडत जातो. कितीही चतुराई केली तो गोत्यात आल्याशिवाय राहत नाही. सामान्य जो असतो तो गळ्यात धोंडे अडकवून कोणी पोहू लागला तर तो या भवसागरातून तरणार कसा, या भवसागरातून तो तरणार कसा, आवर्तातच सापडणार. येथे असंख्य जन्म मरणाचे जे आवर्त आहे ते म्हटलं यासाठी. पण ज्याला तरुण जायचंय त्याच्यासाठी भगवंत अनुकूल आहे. ज्याला बुडायचे आहे त्याचीही भगवंत अशा प्रकारे शतावर्त होऊन सोय करून देतात. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरण देतात आणि त्यातून तरी तो काहीतरी सुधारेल आणि स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी प्रयत्न करत राहील. म्हणूनही शतावर्त म्हणजे त्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये, असंख्य अशा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये ढकलतात असाही अर्थ आहे. आणि भगवंतच शतावर्त होऊन त्याची ही सोय करून देतो. भगवंतांनी असंख्य आकाराच्या श्रेणी धारण केल्या आहेत असं भाष्यात म्हटलंय. ते हेच की सृष्टीतील सर्व आकार कसे आहेत त्याचेच आहेत. प्रकृतीच्या आणि उत्क्रांतीच्या नियमानुसार पुन्हा शतावर्त होऊन शतशतदा अवतार घेऊन सृष्टीचं पालन आणि रक्षण करण्यास तो भगवंतच अवतरतो. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तो येतो. खरं तर जीवाला कर्मस्वातंत्र्य त्याने दिलेले आहे. पूर्व प्रारब्धानुसार जन्म जरी मिळाला, कधी कुठल्या कुळात, कुठल्या परिस्थितीमध्ये किंवा अत्यंत गरीब अवस्था असणाऱ्या
आईबापांच्या पोटी त्याचा जन्म झाला, म्हणजे पूर्व प्रारब्धानुसार जरी झालेलं असेल सगळं, तरी कर्म स्वातंत्र्य देऊन संसारात ढकललेलं आहे. त्यामुळे उद्धरेत आत्मना आत्मानम हे त्या जीवानेच ठरवायचं आहे. आणि यासाठी स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यायचा आहे की अधोगतीकडे जायचं आहे हे त्याला ठरवायचं असतं जीवाला. तो मात्र पुन्हा पुन्हा अवतार घेऊन मग त्यामुळे शतावर्त होत जातो. जर तसं केलं नाही तर पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो अडकत जातो. आणि त्यासाठी सुद्धा भगवंत अनुकूल त्याच्यासाठी आहेत, म्हणजे तो अनुकूलही आहे भगवंत आणि मग शतावर्तही होय. त्याच्या नामातही त्याच्यासारखंच असं हे गूढ तत्व, असा हा गहन अर्थ दडलेला आहे. बाकी शतावर्त म्हणजे अनेक अवतार घेऊन तो सर्वांचा उद्धार करण्यासाठीही येतो आणि पुन्हा शतावर्तातही आपल्याला ढकलतो, शतावर्ताहून शतावर्तातही आपल्याला ढकलतो, असंख्य जन्म मरणाच्या फेऱ्यातही ढकलतो. म्हणूनही शतावर्त अशा प्रकारे दोन्ही प्रकारे याचा अर्थ बघितला गेलेला आहे. श्लोक 50 344 नाम बघतोय आपण. पद्मी. ओम पद्मिने नमः. पद्मं हस्ते विद्यत इति पद्मी. भाष्य करताना आदिशंकराचार्य म्हणतात की ज्याने हातामध्ये कमल धरलेले आहे, पद्मं हस्ते विद्यत, हातात ज्याने कमल धरलेले आहे तो पद्मधर. विष्णूचे हे परमेश्वरत्व तो चतुर्भुज म्हणजे शंख चक्र गदा पद्मधर म्हणून कल्पून द्योतित केलेले आहे. असा हा विष्णू असतो नेहमी आपण बघतो, म्हणजे या अर्थाने कल्पून दिसतो किंवा दर्शवलेला आहे. तोच सृष्टीचा कर्ता आहे आणि संवर्ता तोच आहे. त्याच्या हातात शंख आणि चक्र देऊन हे सूचित केलेलं आहे की तोच कर्ता आणि तोच संवर्ताही. हे सर्व विश्व अव्यक्त स्वरूप शून्य मूलक आहे हे शंखाने दर्शवलेले आहे. तसंच हे कालग्रस्तही आहे, हे दुसऱ्या हातातील कालरूप चक्राने सूचित केलेले आहे. हे विश्वाचं तात्विक दर्शन झालंय. व्यावहारिक स्वरूप म्हणजेच परमेश्वराच्या निग्रहानुग्रहाने चाललेले आहे. निग्रह आणि अनुग्रहाने परमेश्वराच्या हे विश्व चाललेले आहे, व्यावहारिक विश्व. असे हे गदा आणि पद्म यांनी सूचित केलेले आहे. कसं तर धर्मपरिपंथी दुष्टांचा निग्रह गदा करते, तर धर्मानुवर्ती सज्जनांचा अनुग्रह पद्म करते. कारण पद्म हे प्रिय भक्तांसाठी दैवी आशीर्वाद देण्यासाठी आहे. अशा प्रकारे शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेला विष्णूचं हे परमेश्वरत्व रूप द्योतित कल्पून हे सगळं द्योतित केलेलं आहे. विष्णूच्या हातातील कमळ हे सृष्टीचं प्रतीक आहे, हाही अर्थ घेतलेला आहे. विष्णूच्या नाभीतून जी ऊर्जा उत्सर्जित होते आणि ज्यातून ब्रह्मदेवाचा जन्म होतो, जो सृष्टीची उत्पत्ती करतो तो ब्रह्मदेव, त्याचा जन्म होतो या कमलातून. या विष्णूच्या नाभीतून जी ऊर्जा उत्सर्जित झाली आहे त्यातून ब्रह्मदेवाचा जन्म. कमल दिसतं आणि कमलामध्ये ब्रह्मदेव बसलेले आहेत, आसनस्थ आहेत. कमल हे अनासक्तीचं प्रतीक आहे. कमल चिखलात उगवून पाण्यात राहून स्वतः निर्लेप राहते. तसे जीवानी संसारातील सांसारिक पदार्थाची उपयुक्तता असते तितकाच उपयोग घेऊन त्यातून मग हळूच बाजूला व्हावे, त्यात आसक्त होऊ नये हे जणू कमल सूचित करते. भगवंताच्या हातातील कमलही हे जणू काही सूचित करते. म्हणजेच विष्णूच्या हातामध्ये जे शंख चक्र पद्म गदा धारण करतात त्याच्या मागे फक्त त्यांच्या स्वरूपाची ओळख नाही आहे, तर त्याचं महत्त्वही सांगितलेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार कमळाचं फूल मनामध्ये एकाग्रता आणि सत्यता याचं प्रतीक आहे. संसार रूपी मोहमायेमध्ये न अडकता स्वतःला कसे त्यापासून अलिप्त ठेवावे हे शिकवण्यासाठी आहे. कमल शांती आनंद शुभ आणि सुखाचं प्रतीक आहे. म्हणून तर भारतामध्ये कमळाला राष्ट्रीय पुष्प मानलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कमल हे आध्यात्मिक जीवनाच्या धैर्याचे प्रतीक मानलेलं आहे. जसा शंखाने जागृती करून शंख वाजतात, शंखध्वनी होताच जागृती करून उच्च स्तरावरील अंतर्नादाला लोकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून शंखनाद केला जातो. तसे झाले नाही, त्याकडे दुर्लक्ष जर केले तर मग गदा म्हणजे दुष्ट निग्रह रूप होऊन
तो गदा उगारतो आणि नाही तर सुदर्शन चक्र आहेच. तिचा उपयोग करून म्हणजे जगताचा प्रलय करतो. पुन्हा नवीन सृजन म्हणजे कमल. सृजन म्हणजे कमल. आता मगाच बघितलं आपण की भगवंताच्या नाभीतून जी ऊर्जा उत्सर्जित होते त्या ब्रह्मदेवाचा जन्म आणि ब्रह्मदेवा सृष्टीची उत्पत्ती करतो म्हणजे भगवंताच्याच आदेशाने. म्हणून पुन्हा सृजन सांगितलंय म्हणजे कमल आहे. अशा प्रकारे शंख, चक्र, गदा, कमल हे का दिले आहे हे सांगितलेलं आहे. भगवंताच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी श्री विष्णू पद्मी या संज्ञेने म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याच्या आहे तर सगळं असतंच त्याच्या हातात शंख, चक्र, गदा, पण पद्मम हस्ते विद्यत, ज्याने हातामध्ये कमल धरलेले आहे त्यामुळे ज्याचा हा शोभून दिसतोय तो पद्मधर. आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा, दैवी आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा याच्या हातात जणू हे कमल आहे असंही, म्हणून त्याला पद्मी हे नाम किंवा ही संज्ञा सांगितलेली आहे, दिलेली आहे. श्लोक 50 345 नाम बघतो आपण. पद्मनिभे क्षण. ओम पद्मनिभे क्षणाय नमः. पद्मनिभे ही क्षणे दृशावस्येति पद्मनिभे क्षण. ज्याचे डोळे कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत तो कमल नेत्र श्री विष्णू, असं भगवंत आदिशंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. खरे तर या अर्थाचे पुष्कराक्ष 18व्या श्लोकात 40वे नाम, 111वे नाम पुंडरीकाक्ष. आता 345वे नाम पद्मनिभे क्षण आणि पुढेही येणारे आता 347 नाम अरविंदाक्ष. अर्थाच्या दृष्टीने समानच अर्थ आहे. कमल नेत्र असणारा ही सगळी नामं सहस्रामध्ये अशी नामं वारंवार देऊन एक प्रकारे जणू अभ्यासच करून घेतलाय. असेच श्रीमान, प्राणद इत्यादी नामं 4-4 वेळा आली आहेत. परमात्म्याच्या नेत्राला पद्मदलाची उपमा देतात, कारण त्याचे नेत्र कसे आहेत? पद्मदलाच्या पाकळीप्रमाणे आकृत, आरक्त आणि प्रसन्न असते. अक्षिगोलक आणि त्याच्या भोवतीच्या उघडझाप करणाऱ्या पापण्या जशा अशा सारखा पद्मकोश आणि त्याच्या पाकळ्या असतात, त्याही उघडतात, मिटतात इत्यादी सादृश्यामुळे पद्माची उपमा नेत्राला योग्यच आहे. पण इथे पद्मपत्राची उपमा त्याची अलिप्तता लक्षून दिलेली आहे. हे जे पद्मनिभे क्षण आहे, ही जी उपमा पद्मपत्राची दिली यामध्ये अलिप्तता ही लक्षून हे नाम सांगितलेलं आहे. कारण ई क्षण हा शब्दही त्यासाठी सूचक आहे. ईश्वर कसा आहे? कर्ता आहे, भोक्ता आहे म्हणला जातो, परंतु वस्तुतः तो केवळ द्रष्टा आहे. हे त्याचे जे द्रष्टेपण आहे आणि दृष्टत्व आहे हे ईक्षण शब्दाने सूचित केलेलं आहे. अकर्तृ आणि अभोक्तृ स्वरूप जे केवळ आहे ते दृष्टत्व प्रगट करणारा असा हा परमेश्वर, असा हा परमात्मा या म्हणून त्यासाठी ईक्षण शब्द आलेला आहे. ईक्षण म्हणजे पाहणारा. परमात्म्याने सृष्टी निर्मिली, त्याचे पालन तो करतो, संहारही तोच करतो, परंतु ह्या जगत व्यापारामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्वाने तो लिप्त, स्पृष्ट किंवा श्लिष्ट होत नाही. सगळ्यापासून तो अलिप्त असतो. ही जी त्याची असंगत आहे ती पद्मपदाने द्युतीत केलेली आहे. पद्म या दृष्टीने म्हणजे कमलाप्रमाणे आणि ईक्षण म्हणजे दृष्टी असणारा, तशी दृष्टी असणारा. कमलदलावर पाणी चिटकत नाही, अगदी थेंबही राहत नाही. इतर कोणत्याही पुष्पात किंवा पुष्पदलामध्ये ही अशा प्रकारची कमलदलाप्रमाणची खुबी नाही आहे. आणि म्हणून पद्मदलासारखे नेत्र सांगितले आहेत. म्हणजेच काय? दोषदृष्टी किंवा विकार ज्या नेत्रात नाही, कुठेही लिप्त मोहित होणारे ते नाहीत, म्हणून पद्मनिभे क्षण हे नाम त्याच्यासाठी वापरलंय. वास्तविक कमलपुष्प, त्याचे दल, पद्मकोश खरे तर परमात्म्याचीच निर्मिती. पण आपण कमलपुष्प बघितलंय, कमलदल बघितलेत, कमलपत्राची अलिप्तता ही आपल्याला माहिती आहे. म्हणून तसे भगवंताचे नेत्र हे दाखवण्यासाठी ही पद्मनिभे क्षण, अरविंदाक्ष, पुंडरीकाक्ष नाम विष्णू सहस्रनामामध्ये आलेली आहेत. त्यातून वाचकांना बोध व्हावा म्हणून. कारण आपल्याला हे माहित आहे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालेलं नाहीये, पण त्यासारखा तो नक्कीच यासाठी ही सगळी नामं देऊन
वाचकांना बोध व्हावा म्हणून आलेली आहेत. नेत्राला पद्मदलाची उपमा देतात, कारण ते नेत्र पद्मदलाच्या पाकळीप्रमाणे तसेच आकृत, आरक्त आणि प्रसन्न असते, म्हणून पद्मनिभेक्षण. भगवान विष्णूंचं प्रत्येक नाम स्मरण करण्याने मन पावन पवित्र होतं. गीतेतील विचार स्मरण मनन आचरण्यासाठी आहे, केवळ पारायण करण्यासाठी नाही. पण विष्णू सहस्रनामात जी 1000 नामं आली आहेत, तिच्या पठणाने प्राणीमात्रांचे समस्त बंधनं दूर होतात. नामांची रमणीयता, विशेषता अलौकिक अशीच आहे. ही पाठकाला काय कल्याण प्राप्त करून देणारे असं हे सहस्रनाम आहे, आणि म्हणून सहस्रनामाचं मनन चिंतन करायलाच हवं. त्यातून भगवंताचे गुणदर्शन होतं. जसं आपण कुठलेही उत्सव, जयंत्या साजऱ्या करतो, मग त्या उत्सवात आपण जे उत्सव करतो, ज्या देवतांचे त्यांची मूर्तीपूजन करतो किंवा श्रेष्ठांची जयंती करतो, त्याबरोबर त्या देवतेचे, त्या श्रेष्ठ पुरुषांचे गुण सुद्धा आपल्या समोर यायला हवे. आणि म्हणून मग त्यांचे पूजन करून त्याचबरोबर त्यांच्यासारखे जीवन किंवा त्यांच्यासारखे गुण आपल्यामध्ये आणावे, यासाठी आपण सतत प्रयास करणे म्हणजेच काय, उत्सव साजरे करणे, जयंती साजरे करणे. अन्यथा मग तो सगळा व्यर्थ दांभिकपणा किंवा एकत्र येऊन तात्पुरता घेतलेला आनंद आहे किंवा त्यानिमित्ताने केलेलं खाणं पिणं गाणं बजावणं यापुरता राहील. पण त्यानिमित्ताने कीर्तन, प्रवचन, प्रबोधन करणारी व्याख्याने असतील तर मग व्यक्ती, समाज आणि यांच्या विचारांना दिशा मिळावी यासाठी हे सगळं असेल आणि असावं. तसे ही सगळी भगवंत नामाची स्तोत्र, भगवंताचे गुण दर्शवणारी जी आहेत नामं, ही वाचताना आमच्या अंतरंगामध्ये बदल व्हावा या भावनेने वाचावी, सांगावी, ऐकावी, दुसऱ्याकडून करवून घ्यावी. हळूहळू आपल्यालाही एकेका नामाचा अर्थ बघताना, ऐकताना एक वेगळा आनंद मिळतोय, हे मात्र खरं, होय ना?